सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। या देवी सर्वभूतेषु क्रांतिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः। शांतीच्या रूपाने, भक्तीच्या रूपाने, क्रांतीच्या रूपाने आणि मातृरूपाने, शक्तीच्या रूपाने उपस्थित असणाऱ्या सर्व स्त्री शक्तीला मी नमन करते, वंदन करते, नमस्कार करते। दुर्गा महोत्सवाच्या निमित्ताने, नवरात्रीच्या या महाउत्सवाच्या निमित्ताने मांडवगण या सुंदर अशा या शहरामध्ये आशा या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। उपस्थित सर्व आमच्या माता भगिनीच्या स्टेजवर उपस्थित आहेत, आमच्या समोरही उपस्थित आहेत आणि सर्व बंधू आज नागरिकही उपस्थित आहेत आणि महाराजांचं सुंदर असं कीर्तन आहे। सर्वांना मी नमन करते, वंदन करते। खरं म्हणजे उत्सव हा दुर्गा मातेचा उत्सव आहे आणि दुर्गा माताचा उत्सव आपण करतो, नवरात्री आपण साजरे करतो आणि या उत्सवाच्या निमित्ताने उपवास करतो, व्रत करतो आणि या सगळ्यांनी कीर्तन, भजन, पूजन सगळे भक्तीची गंगा इथे व्हायला लागते। भक्ती सागरातून आपण इथे जात असतो, न्हावून जात असतो आणि अशा वेळेस अशी देवी की जी आपल्याला प्रसन्न होते आणि नवरात्र म्हटलेलं आहे आणि नवरात्रीमध्ये मग ती महिषासूर मर्दिनी पण म्हटलेलं आहे आणि तिथून असुराचा, राक्षसाचा ती नायनाट करते। तर हा राक्षस कुठला आहे, असुर कुठला, तर आपल्यामध्ये असलेले विकार जे आहेत तर हा राक्षस आहे। आणि आता जी आपण म्हणतो की स्त्रीभ्रूण हत्येची जी विकृती आहे हा सुद्धा एक राक्षस आहे आणि या राक्षसाला संपवण्याचं काम जसं देवी करत आहे तर देवीचा आदर्श समोर ठेवून आपल्याला सुद्धा महिषासूर मर्दिनी बनायचं आहे। नाही फक्त आपल्या म्हणजे भगिनींना परंतु आपल्यामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व बंधूंना सुद्धा म्हणजे सपोर्ट करून या कार्यामध्ये आपल्याला पुढे न्यायचं आहे। मला खूप अभिनंदन करावंसं वाटतं की जे मांडवगड वासी आहेत आणि सगळ्यांचं मोठं योगदान इथे आहे। मला असं समजलं की अहिल्यादेवी होळकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं सुद्धा योगदान या मांडवगडसाठी आहे। इथं सुद्धा त्यांनी भक्तीची स्थापना इथे केलेली आहे, म्हणजे कितीतरी मोठं पुण्यक्षेत्र हे मांडवगड आहे। आणि 2008 साली इथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न झाला होता। आदरणीय दुतारे सर यांची तेव्हा माझी भेट झाली होती आणि तेव्हा त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये येण्याचं आणि तेव्हा मी त्यांना प्रार्थना केली होती की या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये जर आपण 8वा फेरा स्त्री जन्माच्या स्वागताचा घेतला म्हणजे 7 फेरे आपण युजुअली विवाह सोहळ्यामध्ये घेतो आणि हे 7 फेरे काय असतात तर पती आणि पत्नीने एकमेकांना दिलेली ती वचनं असतात। तर त्यामध्ये आपण आणखीन एक वचन जोडू आणि ते वचन असं असेल की लेका एवढीच लेकही भारी, लेका एवढीच लेकही भारी, म्हणजे जेवढी मुलगी भारी आहे तेवढाच मुलगा पण भारी आहे आणि जेवढा मुलगा भारी आहे तेवढीच मुलगी पण भारी आहे की लेका एवढीच लेकही भारी। हाच संदेश घरोघरी 8वा फेरा घेऊया, स्त्री जन्माचे स्वागत करूया आणि अशा प्रकारचा 8वा फेरा अग्नी साक्षीने विवाह सोहळ्यामध्ये जर संपन्न झाला तर तो नक्कीच यशस्वी होतो। कारण त्यावेळेस आपण पाहतो की वधूकडचे सगळे नातेवाईक, वराकडचे सगळे सोयरे आणि अख्खा समाज आणि गाव उपस्थित असतो आणि सर्वांच्या साक्षीने जेव्हा हा मंत्र
हा जपला जातो, हा 8वा फेरा घेतला जातो आणि त्याचं पालन मग भविष्यामध्ये होतं आणि त्यामुळे एक सामाजिक परिवर्तनाची नांदी, एक क्रांती त्यातून घडते आणि अशाच प्रकारची नांदी आणि क्रांती या मांडव गणहून 2008 साली त्याची सुरुवात झाली, नांदी झाली आणि पुढे त्याची क्रांती झाली. म्हणजे आजपर्यंत 11,000 पेक्षा जास्त वधूवरांनी त्यांच्या विवाह सोहळ्यामध्ये 8वा फेरा आनंदाने घेतलेला आहे आणि त्यांना सुद्धा पुढे मुली झालेल्या आहेत आणि मुलींनाही त्यांनी शिकवलेलं आहे, मोठं केलेलं आहे. तर अशा प्रकारची क्रांती इथून घडली, त्याची नांदी सुद्धा इथूनच झाली. असं हे मांडवगड हे खरोखर पुण्यकारी असं हे गाव आहे आणि या गावाशी म्हणजे हे जे नातं माझं जुळलेलं आहे. त्यामुळे जेव्हा दुधारे सरांनी विनंती केली, आमंत्रण दिलं, तेव्हा मी म्हटलं नाही, मला या गावाला यायचंच आहे. कारण हे गाव म्हणजे खरोखर म्हणजे सगळे सोयरे असल्यासारखा मला भास होतो की इथे ह्या 8वा फेरा सुचला आणि इथे तो सुरू झाला आणि तो यशस्वी झाला. फक्त महाराष्ट्रातच नाही, तो गुजरातमध्ये, राजस्थानमध्ये, हरियाणामध्ये, सगळ्या भारतामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार झाला. हिंदीमध्ये त्याचा मंत्र असा आहे की एक समान बेटी बेटा, बेटी बचाओ का 8वा फेरा. एक समान बेटी बेटा, बेटी बचाओ का 8वा फेरा. आणि अशा पद्धतीने सगळ्या भारतभर याचा प्रचार आणि प्रसार झाला आणि उद्देश हाच की मुलीच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आज आपण पाहतो की आजची मुलगी ही गर्भातही सुरक्षित नाही आणि समाजामध्ये सुद्धा सुरक्षित नाही आणि तिची ही केविलवाणी स्थिती जी आहे ही जर आपल्याला परत म्हणजे बदलायची असेल, याच्यामध्ये परिवर्तन करायचं असेल तर आपण सगळ्यांनीच पुढाकार घेण्याची आज आवश्यकता आहे. एक छोटीशी कविता मला माझी आठवते. कवितेचं नाव आहे चिमुकलीचं मनोगत. ही जी चिमुकली आहे, जी आईच्या पोटात आहे, जी आईच्या गर्भात आहे, ती आपल्या आईला म्हणते की आई, तुझं बाबांचं, आजींचं, आजोबांचं बोलणं काल रात्री ऐकलं मी आई. तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवले ना की उद्या मला डॉक्टर काकांकडे घेऊन जायचंय. नको काही नको, असं करू नको ग, मला डॉक्टर काकांकडे घेऊन जाऊ नको ग, मला डॉक्टर काकांची खूप खूप भीती वाटते ग, ते डॉक्टर काका मोठं मोठं शस्त्र घेतील ग, माझ्या डोक्याच्या चिंध्या चिंध्या करून टाकतील ग, इवलशी नाजूकशी कोमलशी माझे हातपाय आई तोडून टाकतील ग, आणि रक्तबंबाळ झालेला माझा हा देह आई उकड्यावर फेकून देतील, कुत्रे येतील, सडप घालतील, तोंडात पकडतील, गल्लीभर फिरवतील का आई, माझ्या शरीरातलं ठिपकणारं ते रक्त आई तू पाहू शकशील, माझ्या शरीराची झालेली विटंबना आई तुला सहन होईल? नाही आई नाही, तू हे सहन करू शकणार नाही ग आई, असं करू नको ग, मला मारू नको ग, मी तुला कुठलाही त्रास देणार नाही ग, कुठलाही हट्ट मी करणार नाही ग, नको आई नको, लाडू पेढे गोड थोड काही नको ग मला, कालची उरलेली शिळे असलेली भाकरी सुद्धा चालेल ग आई मला, नको आई नको, नवीन कपडे नको ग मला, ताईचे जुने असलेले कपडे सुद्धा मला चालतील ग, पण आई मला जन्म घेऊ दे, मला तुझ्या मांडीवर खेळायचं आहे, आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचं आहे, तुझं बोट पकडायचे, बाबांचं बोट पकडायचे, शाळेमध्ये जायचे, खूप खूप शिकायचे ग आई मला, पण कधी तू मला जन्म दिला तरच ना. वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, वेळ नाही गेली अजून हाक देते मी तुला, खुडू नको कळी आई, देश घडवायचाय मला, देश घडवायचाय मला. अशी आर्त अशी हाक ही चिमुकली आपल्याला देत आहे आणि या हाकेला जर ओ द्यायची असेल तर आपल्या सगळ्यांना संकल्प केला पाहिजे स्त्री जन्माच्या स्वागताचा. आता दसरा येतोय, दसऱ्यानंतर दिवाळी येते आणि दिवाळीचा सण आपण पणत्या प्रज्वलित करून साजरा करत असतो, पण नेमकी दिवाळी आली आणि पणतीच रुसली तर दिवाळीचा सण साजरा होईल का? होणारच नाही. ज्यांच्या दारासमोर एक पण पणती नाही, पणतीच रुसली, म्हणाली मी पेटणारच नाही, तो दिवाळीचा सणच साजरा होणार नाही. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार. दीपावलीच्या दिवशी एक पणती रुसली, म्हणाली मी नाही पेटणार. आधी घ्या शपथ, स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळणी?
दिवाळीच्या सणाला नको का बहीण ओवाळायला, औक्षण भावाचे नको का करायला, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, भाऊ बहिणीचा हा स्नेह अमृताचा ठेवा, ठेवा हा अमृताचा जतन करूया, एक पंटी स्त्रीत्वाची जागती ठेवूया, दीपावलीच्या दिवशी एक पंटी रुसली म्हणाली म्हणाली मी नाही पेटणार, आधी घ्या शपथ स्त्री भ्रूण हत्या मी नाही होऊ देणार. मग 2-3 गोष्टी आपल्याला इथे करायच्यात. नंबर 1 की आपल्या गावामध्ये जेव्हा ग्रामसभा होईल यानंतरच्या काळामध्ये, तेव्हा आमच्या गावामध्ये एकही स्त्री भ्रूण हत्या होणार नाही अशा प्रकारचा ठराव आपण ग्रामसभेत घ्यावा अशी मी प्रार्थना आपणाला करेल. त्यानंतर नंबर 2 की फक्त मुली असलेल्या परिवारांचा सुद्धा सन्मान करून त्यांना सुद्धा मुख्य प्रवाहामध्ये आणणं आज आवश्यक आहे. तिथेही आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. आणि त्यासोबतच एक छोटीशी प्रतिज्ञा आज आपण इथे घेणार आहोत. आता नवरात्रीचा उत्सव आपण संपन्न करत आहोत, साजरा करत आहोत आणि बालिका पूजन सुद्धा आपण करत असतो नवरात्रीच्या या पर्वामध्ये. परंतु जर बालिकाच नसतील आणि त्यांचं पूजनच आपण नाही करू शकलो तो देवीचा सुद्धा सण साजरा होऊ शकत नाही. आणि म्हणूनच बालिकांचं पूजन करण्यासाठी बालिका तर जन्माला आल्या पाहिजेत, त्यांच्या जन्माचं स्वागत झालं पाहिजे. आज मुलगी जन्माला आली नाही तर उद्याची आई निर्माण होणार नाहीये. उद्याची आई जर निर्माण झाली नाही तर मुलाचा किंवा मुलीचा कोणाचाही जन्म होणार नाही. मग ज्या जगामध्ये माणूसच नाही आणि ज्या जगामध्ये माणुसकीच जिवंत नाही ते जग सुद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे मुलीला नकार देणं याचाच अर्थ आपण जगाला जिवंत ठेवण्याच्या या प्रक्रियेला नकार देत आहोत. मुलीला जर वाचवलं तरच जग वाचणार आहे, अन्यथा या जगाचं वाळवंट व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच संकल्प करूयात, प्रतिज्ञा करूयात, मुलीच्या जन्माचं स्वागत करण्याची, स्त्री जन्माची स्वागत करण्याची. मी आपणा सर्वांना प्रार्थना करेल की आपण आपल्या जागेवर 1 मिनिट उभं राहून आपण प्रतिज्ञा करूयात. भारत मातेचं चित्र आपल्या डोळ्यासमोर आणूयात आणि कृपया उंच आवाजामध्ये ही शपथ आपल्याला घ्यायची आहे. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या या देशात स्त्री पुरुष समानता नांदावी, यासाठी मी सदैव प्रयत्न करेन. मी स्त्री भ्रूण हत्या करणार नाही, करू देणार नाही. मी स्त्री जन्माचे स्वागत करेन, त्याविषयी जनजागृती करेन. अशी शपथ देवीच्या साक्षीने आम्ही घेत आहोत. हात खाली घ्यायचा आणि भारत मातेचा जय जयकार हात उंच करून उंच आवाजात करायचा. भारत माता की वंदे मातरम. धन्यवाद. एक नेत्र चिखीचं म्हणून आणि गर्भातल्या कन्यांचं रक्षण करणाऱ्या पुण्य कार्य ज्यांच्या माध्यमातून हयातभर पार पडत गेलेलं आहे, म्हणून जगाने त्यांच्या त्या सत्कर्माची दखल घेऊन 127 पारितोषिक, बक्षीस, सन्मान, पदव्या ज्यांना दिलेल्या आहेत त्या आमच्या वैभवाला साजेल असं ज्यांचं कर्तृत्व आणि नेतृत्व आहे. आम्हाला मिळालेलं ते एक स्त्रीत्वाचं उपहार, एक दागिना आहे रत्नाचा, अनमोल हिरा. अशा डॉक्टर सुधाजी कांकरिया या ठिकाणी आलेले. शस्त्र पाहिजेच, विशेषतः मुलींजवळ ते हवंय. काळ भयानक आहे, काय बनून येतील आणि तुम्हाला फसवतील. आयुष्याची धुळधाण होईल, कित्येकांची परवड झाली. आता हे थांबवण्याची जबाबदारी आईची आहे, जगदंबेची आहे. तुम्ही दुर्गा रूपातल्या माता आहात. आपल्या मुलींना अंगभर कपडे घालायला तरी सांगा. नग्नतेचं प्रदर्शन हिंदू मान्य करीत नाही. हो, या ठिकाणी आपलं
रक्ताचं सिंचन करून या ठिकाणच्या वीरांगणांनी आणि देशसेवकांनी इतिहास रचलेला आहे. तुमच्या आमच्या सारख्यांना इतिहासात जागा का मिळत नाही? आम्ही वासनेच्या डोहामध्ये वळवळणारे सामान्य किडे आहोत. म्हणून आपलं उत्थयन व्हावं, उन्नयन व्हावं, जीवनाचा स्वर सापडावा, नवे सूर जुळून यावेत आणि ज्या कार्यासाठी आम्ही आलो ते कार्य पूर्ण व्हावं. सगळ्यात अवघड प्रश्न आहे मानवापुढचा, माझा स्वार्थ मला कसा संपवता येईल. प्रत्येकाला हा प्रश्न आहे आणि हा न सोडवताच आपण जगाचा निरोप घेतो. याच्या इतकं विदारकता जगतामध्ये कोणतीही नाही. या ठिकाणच्या वीरांगणांनी आपले देह जळत्या अग्नीमध्ये चितेला अर्पण केले, परंतु परपुरुषाचा स्पर्श आपल्या पवित्र देहाला होऊ दिला नाही. त्या देवीची आज प्रिय आहे. विठ्ठल विठ्ठल